एअरबस प्रकल्पावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। एप्रिल 2020 टाटा कंपनीनं एअरबससाठी लागणारी जागा विचारली होती, पण महाविकास आघाडीनं त्याबाबत काहीच पाठपुरावा केला नाही असा आरोप उदय सामंत यांनी केलाय। एप्रिल 2020 मध्ये टाटा कंपनीनं एअरबससाठी लागणारी जागा विचारली होती। उदय सामंत बोलतायत, उद्योगमंत्री आपण थेट जातो। पत्रकार परिषदेच्या अगोदर 24 तासाच्या आत डिनोटिफाय करण्यात आलं, नाणार रिफायनरी रद्द करण्यात आली। दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यानंतर युतीची पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर झाली। त्यावेळी तो प्रकल्प 3 लाख कोटीचा होता। आज तो प्रकल्प 1,75,000 कोटीचा झाला। मग हे 1,25,000 कोटी जे मागे गेले ते कोणामुळे गेले हे देखील जाहीर केलं पाहिजे। मी मध्ये डोंबिवलीच्या एका कार्यक्रमामध्ये असं म्हटलं होतं की उद्योजक वाढीसाठी प्रयत्न करूया, उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करूया म्हणून सांगणारे जे मराठी उद्योजकांना 2.5 वर्षामध्ये त्रास देत होते ते आजपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेलं नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की जे काल जयंत पाटलांनी सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। सामनामधनं देखील आलं म्हणून काही लोकांनी मला सांगितलं होतं की सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, पण एकत्र येऊन काम करत असताना एकनाथ शिंदेंबद्दल जर ॲलर्जीज असेल, एवढं चांगलं काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांना कायमस्वरूपी बदनाम करण्याचाच काही लोकांचा कुटील डाव असेल तर ह्याच्यातनं विकासासाठी आम्ही एकत्र येऊ असं काही मला वाटत नाही। आणि राजीनामा कोणी मागावा असा देखील उल्लेख झाला की मी 3 पक्ष फिरून आलो, पण मी 3 पक्ष फिरून जरी आलो तरी पहिल्या टर्मला देखील माझ्या जीवावर निवडून आलो। दुसरा कुठच्याही पक्षातला आमदार मी माझ्या मतदारसंघात घेतला नाही। दुसऱ्या टर्मला मी 12,000 मतांना निवडून आलो। तिसऱ्या टर्मला मी 41,000 मतांना निवडून आलो। आणि रत्नागिरीच्या इतिहासामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये जो शिवसेनेचा आमदार नव्हता तो माझ्या रूपानं निवडून आला 41,000 मतांना। आणि या निवडणुकीला मी 89,000 मतांना निवडून आलो। आणि या निवडणुकीला देखील कुठचा राष्ट्रवादीचा आमदार माझ्याबरोबर घेऊन, मी स्पष्ट सांगायचं तर माझे मित्र सचिन भाऊ आहेर जे वरळीचे आमदार होते त्यांना बरोबर घेऊन मी काही निवडणूक लढलो नाही किंवा अशा कुठच्याही नेत्याला घेऊन काही मी निवडणूक लढलो नाही। आणि म्हणून मी 4 वेळा नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं शिवसेनेमध्ये आलो, पण त्याच्यामुळे आल्यानंतर सुद्धा एक जी प्रथा बघितली मी राजकीय, मी पवार साहेबांना तसं सोडून आलेलो होतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आल्यानंतर खरं तर मला पवार साहेबांनी, अजितदादांनी, सुप्रियाताईंनी पाण्यात बघायला पाहिजे होतं, पण त्यांनी कधीही आमच्यावर विषारी टीका केली नाही। त्यांनी कधीही आम्हाला गद्दार म्हटलं नाही, त्यांनी कधीही आम्हाला बाटकं म्हटलं नाही, त्यांनी कधीही उद्धव साहेबांकडनं आम्ही खोके घेऊन तिकडे गेलो असं म्हटलं नाही। मग आज जर खोक्याची सिस्टीम आलेली आहे, मग मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं ज्यावेळी शिवसेनेमध्ये आलो त्यावेळी मी काही खोके घेतले होते का? त्यावेळी डायरेक्ट मी शिवसेनेमध्ये आलो होतो। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं आलेलो मी चाललो, त्यावेळी इतिहासातला पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार रत्नागिरीतनं निवडून आला तुम्हाला चालला। जोपर्यंत तुम्हाला मी सोडत नव्हतो तेव्हा मी अतिशय चांगला होतो, आणि आता सोडल्यानंतर मी अतिशय वाईट झालोय हे मला माहिती आहे। कारण शेवटी सत्ता गेल्यानंतर, मंत्रिपद गेल्यानंतर राग येणं हे स्वाभाविक आहे, त्या गोष्टीला मी काही दोष देत नाही। परंतु काही बाबी या महाराष्ट्राच्या युवा पिढीसमोर आल्या पाहिजेत म्हणून कागदपत्रासहित मी आपली पत्रकार परिषद घेतलेली आहे। हे सगळे कागदपत्र मी आपल्याकडे देईन, तुम्ही त्याची छाननी करावी। आणि जे 3 मुद्दे मी मांडले आहेत ते पुन्हा एकदा आजच्या पत्रकार परिषदेनं सांगतो की एमओयू झाला म्हणजे प्रोजेक्ट आला नाही। किती प्रोजेक्ट ऍक्टिव्हेट झाले, किती प्रोजेक्टमध्ये बेरोजगारांना रोजगार आपण दिला, वेदांताच्या बाबतीत हाय पॉवर कमिटी आपण का घेतली नाही, आणि बाकीच्या प्रकल्पांसाठी 14 महिने कॅबिनेट सब कमिटी मीटिंग का घेतली नाही, याचं उत्तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षित आहे। गद्दार हे आता ठीक आहे, खोके ठीक आहे, खोके महानगरपालिकेतले बोके हे सगळं आता जनतेला कळलेलं आहे, त्याच्यामध्ये मला अजिबात पडायचं नाही। पण या 3 स्पेसिफिक मुद्द्यांचं उत्तर हे महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे। तर आपण हे कागदपत्र दाखवत आहेत, विरोधकही कागदपत्र दाखवत आहेत, पण सामान्य जे मराठी माणूस आहेत ना महाराष्ट्रातला त्याच्या नजरेसमोर दिसतंय की मोठे मोठे प्रकल्प 4 प्रकल्प गेले असं म्हणतात, तर बेरोजगार विचारतात की प्रकल्प नेमके काय जातात, काय विषय? हा प्रश्न जसा आपण मला विचारताय तसा हा प्रश्न त्यांना पण विचारणं अपेक्षित आहे। कायमस्वरूपी ते बोलतात ते प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा आम्ही जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं देखील त्यांनी दिली पाहिजेत ना। वेदांता गेला आम्ही नाकारतच नाही, पण वेदांता होण्यासाठी जी हायपॉवर कमिटीची मीटिंग 8 महिने झाली नाही ती का झाली नाही याचं उत्तर दिलं पाहिजे ना। वेदांता गेलाय का, तर हायपॉवर कमिटीची मीटिंग झाली नाही। आणि जी जमीन वेदांता फॉस्कॉनला तुम्ही दाखवली होती त्याच्या 3,500 एकरवर
इको सेन्सिटिव्ह झोन आहे हे तुम्ही महाराष्ट्राला कधी तुम्ही सांगितलं नाही. म्हणून माझी आपल्याला देखील विनंती आहे की अगदी आमच्याकडनं देखील क्लॅरिफिकेशन झाली पाहिजे ना, आम्ही नाही म्हणत नाही. पण मला जे मी 3 प्रश्न मांडलेले आहेत, कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग का झाली नाही 14 महिने? त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह पॅकेज आपण देऊ शकत नाही. जर इंडस्ट्री आणायची आहे तर या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून एअरबसच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की सकारात्मक चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. कुठं सकारात्मक चर्चा झाली? वेदांताच्या बाबतीमध्ये मी समजू शकतो, सगळे डॉक्युमेंट्स आहेत, पण हाय पॉवर कमिटीची मिटिंग झाली नाही. पण एअरबसच्या बाबतीमध्ये काहीच नाही, डिपार्टमेंटकडे काही नाही. आता हे तर मी 2 महिने देऊन त्याला आग घालू शकत नाही. मग जर तुम्ही केलंच नाही, तुम्ही बोललाच नाही, तर उगाचच युवा पिढीच्या डोक्यामध्ये संभ्रम. आता बीडीपी चालला, कुठं चालला बीडीपी? इथंच रायगडलाच होतोय. मेडिकल डिव्हाइस पार्क नाही, इथंच होतोय. त्याच्यामुळं बोलायचं रेटून पण खोटं बोलायचं ही प्रवृत्ती अतिशय चुकीची आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं शिवसेनेमध्ये आलो. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, साहेबांचा तर प्रश्नच येत नाहीत. पण ह्यांनी कधी आम्हाला गद्दार म्हणून हिणवलं नाही. उलट आजही मला जर एखादी अडचण आली तर मी हक्कानं पवारसाहेबांकडे जाऊ शकतो, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतो. मला असं वाटतं की हा आदर्श काही लोकांनी घ्यावा. काही लोकांना राजकीय कारकीर्द अजून फार मोठी आहे, करिअर फार मोठं आहे, त्याच्यामुळे कोणतरी काहीतरी सांगतंय म्हणून बोलण्यात काही अर्थ नाही. आता युवा सेनेचे सचिव म्हणाले ट्विट करून शेतकऱ्यांबद्दल उद्योगमंत्री का बोलले? बरोबर आहे त्यांचं. त्यांना कधी शेतकरी माहितीच नाही हो. आम्ही गावातनं मोठे झालोय, आम्ही शेतकऱ्यांच्यातनं मोठं झालोय. त्याच्यामुळं नाही तर मी उद्या असं म्हटलं तर चालेल का की तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर कशाला जाता, तुम्ही वरळीतच थांबलं पाहिजे? शेवटी ही लोकशाही आहे. मी शेतकऱ्यांवर चांगलं बोलायचं, वाईट बोलायचं हा लोकशाहीनं मला अधिकार दिलाय. तसं आदित्य साहेबांनी, आदित्यजींनी वरळीला थांबायचं की बांधावर जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणून तिसऱ्या माणसानं ज्याची प्रतिमा नातेवाईक म्हणून पुढे आलेली आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. त्यांनी पहिलं कुठेतरी ग्रामपंचायतीला पहिलं उभं राहावं, तिथं निवडून यावं आणि मग आम्हाला सल्ले द्यावे. माझं स्पष्ट मत आहे. साहेब, एअरबसबाबत भाजपच्या लोकांनी काय आरोप केले होते? भारतात